वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार आयोजित केला आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। असं असतानाच भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे आमदार आपल्या भेटीला उपक्रमांमधून एक प्रकारे जनता दरबार भरवण्याचं ठरवलं त्यांनी आणि त्यामुळे मंत्री नाईक यांच्या पाठोपाठ आता ठाण्यामधील भाजपच्या आमदारांचा सुद्धा जनता दरबार भरणार असल्याचं चित्र आहे। माननीय मंत्री गणेश नाईक हे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष पालकमंत्री होते। जनता दरबार हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम होता। त्यांनी पण सांगितलं की जे म्हणून आहेत मंत्री त्यांनी सर्व ठिकाणी अधिकाधिक लोकांपर्यंत जर कनेक्ट राहिले तर चांगलंच आहे। आम्ही मंडळी तर आमदार आपल्या भेटीलाच्या माध्यमातून लोकांना भेटतो, ठराविक दिवशी रोजच ठराविक तास लोकांच्याकरता आम्ही उपलब्ध असतो। पुढच्या बातमीकडे वळतोय। शिंदेच्या शिवसेनेच्या मुंबईमधील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अजूनही रखडल्यात आणि जुन्या नियुक्त्या स्थगित करून 1 महिना पूर्ण झाला तरी सुद्धा नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झाल्या नाहीयेत। सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या असल्या तरी अजूनही अनेक जागांवर एकमत नाहीये आणि त्यामुळे या निवडणुका आणि नेमणुका रखडलेल्या आहेत। 24 जानेवारीला मुंबईतील सर्व पदांच्या नियुक्त्या असतात आणि त्यामध्ये मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांचा समावेश आहे।